एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने बाळकुम येथे सुरू असलेल्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनात घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आहेत. क्रीडा एमसीएचआय एक्स्पोचा आजचा दुसरा दिवस. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधायुक्त इमारत, मोफत स्टॅम्प ड्युटी, जादा कार्पेट एरिया, संकुलात जादा ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष लागवड अशी वैशिष्ट्ये विकासकांच्या दालनात सादर करण्यात आली आहेत. त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून नागरिकांना मोफत प्रवेश आहे. बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटी येथे शुक्रवारपासून प्रॉपर्टी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात 40हून अधिक विकासकांची दालने आहेत. क्रीडा एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष सचिव फैयाज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांच्या नेतृत्वात प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले. ठाणे शहराचा वेगाने विकास होत असताना ठाण्यात दर्जेदार नागरी सुविधा असलेली संकुलांमधील घरे आणि व्यावसायिक कार्यालये प्रदर्शनात उपलब्ध करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना विविध ऑफर्स देण्यात आल्यात. तसेच वैशिष्ट्यपूर्ण संकुलांना ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे. घर कार्यालयाबरोबरच दरवाजे, उच्च दर्जाचे बाथरूम साहित्य, बंगले व इमारतींसाठी जनरेटर, आधुनिक जिमची साधने आदींची प्रदर्शनात दालने आहेत. त्याला गेल्या 2 दिवसांपासून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. दोस्ती ग्रुपने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी दोस्ती प्राइमस इमारतीचे बांधकाम सुरू केले. या इमारतीत 5 फूट रुंद दरवाजा असून कोपरा न ठेवता वर्तुळाकार शेप दिलाय. या इमारतीत पॅनिक अलार्म बसवला आहे. ज्येष्ठ नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या प्राइमस कंपनीकडून ज्येष्ठांना इमारतीत सुविधा पुरविण्यासाठी मेडिकेअर झोन मेडिकेअर झोन उभारला जाणार असून 24 तास वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराच्या दृष्टिकोनातून कॅफेटेरियातून दररोज अन्न उपलब्ध होईल. अच्छा गीत बनाया है और आप लोग तो हमारे से आगे बढ़ गए. हकीकत में है कि अभी ठाणे में क्या नहीं है, सब कुछ है. सगळ्या ठाण्यामध्ये सगळं येत आहे, बरोबर ना. लोक म्हणतात पुणे तिथं काय होणं, आता मी म्हणतो ठाणे तिथं काय होणे, बरोबर आहे. 23वे वर्ष या ठिकाणी आपण हा प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे 23 वर्ष कंटिन्यू हा प्रॉपर्टी एक्सपो आपण आयोजित करता. यामुळे खऱ्या अर्थाने अनेक जे लोक आपले ठाणेकर आहेत, इतर शहरातून पण ठाण्यामध्ये यायला ज्यांना राहायला यायचंय ते लोक आहेत, एकाच छताखाली अंडर वन रूफ सगळ्यांना कुठे कुठे घर किती किमतीमध्ये आहेत, किती साईजची आहेत, कशी आहेत, एलिव्हेशन, लोकेशन सगळं माहित पडतं, बरोबर. सचिन कितने तक है घर? 50 लाखापासून 12 कोटी पर्यंत घर ठाण्यामध्ये आज उपलब्ध या तुमच्या सर्व लोकांच्यामुळे होत आहेत. मी आपल्याला शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. कन्सेप्ट जो आहे तो चांगला आहे. आज ठाण्यामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक घराचं एक स्वप्न असतं. घर हर एक का एक सपना होता है. अच्छा घर होना चाहिए, क्वालिटी घर होना चाहिए, अच्छा वेंटिलेशन होना चाहिए, अच्छा लोकेशन होना चाहिए, एलिवेशन अच्छा होना चाहिए, ये सब लोग सोचते हैं. और यहाँ आकर सब उनको जानकारी जो है उसकी मिलती है ऐसे प्रॉपर्टी एक्सपो में से. और मैं लगातार इसमें हाजिर रहने की कोशिश करता हूं. आज सुबह मुझे सकाळी मला यायला जमलं नाही, पण मी प्रॉपर्टी एक्सपो मध्ये नेहमी येतो, बरोबर ना. कभी डांडी मारत नहीं मैं, क्योंकि अपने परिवार के लोग हैं सब, जैसे अपना फॅमिली आहे. एमसीएचआय क्रीडा ही पण जे दरवर्षी या ठिकाणी प्रॉपर्टी एक्सपो आयोजित करता, यामुळे एक सगळे अनेक कुटुंबांशी आपण कनेक्ट होता, जोडले जाता.
त्यामुळे ह्या प्रॉपर्टी एक्सपोचं खूप महत्व आहे. आणि घर देणं याच्यासारखा आशीर्वाद कुठेच नाहीये. आम्ही जेव्हा घराच्या चाव्या वाटतो मुंबईमध्ये, SRA मध्ये, म्हाडामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन असतं, उनके चेहरे पे जो भाव हम देखते हैं, उनका एक आनंद दिखता है उसपे, क्योंकि उनको घर मिलता है. अभी हाउसिंग मिनिस्टर होने की वजह से कई बार घरों की चाबी देने का मौका मुझे मिलता है. और सही में घर एक सपना है हर एक का. मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेजींनी सांगितलं की 40 लाख लोकांना मोफत घर द्या. तभी सबको लगा कि कैसे ये मुमकिन है. सही में, क्योंकि इतने बड़े पैमाने में लाखों घर का निर्माण करना ये आसान काम नहीं है. लेकिन मैं जब मुख्यमंत्री बन गया, चीफ मिनिस्टर, तब मैंने सब लोगों को बुलाया, सब अधिकारियों को बुलाया. मैंने कहा इस सपने को हमें पूरा करना है. और फिर उसमें SRA के क्लस्टर हमने शुरू कर दिए, म्हाडा के क्लस्टर हमने शुरू किए. थाना में भी कई लोग बोल रहे थे कि क्लस्टर क्या है, क्या क्लस्टर सक्सेस होगा. लेकिन अभी इधर राजू भाई बैठे, क्लस्टर शुरू हो गया है. यहाँ पर थाना कारपोरेशन और सिडको मिलकर क्लस्टर कर रही है. और बाकी भी क्लस्टर है, वो भी ठाणे कॉर्पोरेशन असेल, MMRD आहे, सिडको आहे, MIDC आहे, MSRDC आहे, महाप्रीत आहे. त्याचबरोबर अनेक जे आपले गवर्नमेंट अथॉरिटीज है, ज्वाइंट वेंचर में हम लोग कर रहे हैं. BMC भी है क्लस्टर में, 33(9). तो उसमें आप लोग भी आइए क्लस्टर में. क्लस्टर एक हम लोग स्टैंड अलोन बिल्डिंग बनाएंगे तो उसको क्या ओपन स्पेस देंगे, क्या एम्यूनिटी देंगे, कुछ नहीं दे सकते. लेकिन जब हम क्लस्टर करते हैं, SRA का क्लस्टर हो या धोखादायक बिल्डिंग का क्लस्टर हो, वो उसमें हम बड़े स्पेसेस बना सकते हैं. उसमें ओपन स्पेस होगी, एम्यूनिटी होगी, ग्राउंड होगा, गार्डन होगा, हॉस्पिटल होगा, स्कूल होगा, क्लब हाउस होगा, सब कुछ दे सकते हैं.